नमस्कार, तुम्ही पाहता थेट वार्ता। कल्पना करा, एखाद्या जिल्ह्यात एखादी मोठी नैसर्गिक आपत्ती आली, पूर आला, भूकंप झाला, मोठा अपघात झाला किंवा एखाद्या भागात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला। अशा वेळी जिल्ह्याच्या प्रशासनाची धुरा कोण सांभाळतं? उत्तर अनेकदा एकच असतं, कलेक्टर। पण इथेच एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो, कलेक्टर म्हणजे नेमकं कोण? त्याच्याकडे कोणते अधिकार असतात? तो एखादा जमिनीचा वाद सोडवू शकतो का? तो पोलिसांना आदेश देऊ शकतो का? तो एखादा परिसर बंद करू शकतो का? तो जमावबंदी लागू करू शकतो का? पूर किंवा आपत्तीच्या वेळी तो काय निर्णय घेऊ शकतो? आणि सर्वात महत्वाचं, कलेक्टरकडे अमर्याद अधिकार असतात का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत। अधिकार मोठा असला तरी कायद्याची चौकट असते। अधिकार मोठा असला तरी कायद्याची चौकट असते। कलेक्टरच्या प्रत्येक निर्णयामागे शासनाची व्यवस्था असते। सर्वप्रथम कलेक्टर म्हणजे कोण समजून घेऊयात। आपण सामान्य भाषेत कलेक्टर म्हणतो, पण अधिकृत प्रशासकीय भाषेत त्यांना अनेकदा जिल्हाधिकारी, डिस्ट्रिक्ट कलेक्टर, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून ओळखलं जातं। एका जिल्ह्याच्या प्रशासनात कलेक्टरची भूमिका अत्यंत महत्वाची असते। पण एक गोष्ट लक्षात घ्या, कलेक्टर हा जिल्ह्याचा राजा नसतो। तो लोकशाही व्यवस्थेतील कायदा, नियम आणि शासनाच्या आदेशांनुसार काम करणारा वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी असतो। त्याच्याकडे असलेले अधिकार विविध कायदे, नियम, शासन निर्णय आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांमधून येतात। म्हणजेच कलेक्टरची सत्ता वैयक्तिक नसते, ती पदाला कायद्याने दिलेली असते। कलेक्टर म्हटलं की सर्वात आधी आठवतं ते महसूल प्रशासन। जमीन, महसूल आणि जिल्ह्यातील विविध प्रशासकीय बाबींमध्ये जिल्हाधिकाऱ्यांची महत्वाची भूमिका असते। जमिनीचे व्यवहार, सरकारी जमीन, महसूल वसुली, काही प्रकारचे जमीन विषयक वाद, अधिग्रहण आणि महसूल प्रशासनातील विविध बाबींमध्ये कलेक्टर आणि त्यांच्या खालील अधिकारी काम करतात। पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक जमिनीचा वाद कलेक्टर स्वतः बसून सोडवतो। प्रत्यक्षात तहसीलदार, प्रांताधिकारी आणि इतर महसूल अधिकारी यांचीही महत्वाची भूमिका असते। म्हणून कलेक्टर म्हणजे प्रत्येक कामासाठी एकच अंतिम अधिकारी असा सरळ अर्थ काढणं चुकीचं ठरेल। आता येऊयात अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर, लॉ अँड ऑर्डर। जिल्ह्यात मोठा तणाव निर्माण झाला, दोन गटांमध्ये संघर्ष झाला, मोर्चा किंवा मोठा जमाव जमला किंवा सार्वजनिक शांततेला धोका निर्माण झाला। अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी म्हणून कलेक्टरची भूमिका महत्वाची ठरते। इथे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून त्यांना कायद्याने दिलेले काही अधिकार वापरता येतात। परिस्थितीनुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याची प्रक्रिया होऊ शकते। उदाहरणार्थ, एखाद्या भागात लोकांची मोठी गर्दी जमल्यामुळे हिंसाचाराचा धोका वाढला असेल तर कायद्याच्या चौकटीत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले जाऊ शकतात। मात्र कलेक्टर मनाला येईल तसा कोणताही आदेश लागू करू शकत नाही। त्यासाठी कायदेशीर आधार, परिस्थिती आणि निर्धारित प्रक्रिया महत्वाची असते। कलेक्टर पोलिसांना आदेश देतो का? हा प्रश्न अनेकांना पडतो, कारण आपण बातम्यांमध्ये ऐकतो जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला निर्देश दिले। पण याचा अर्थ असा नाही की कलेक्टर हा पोलीस विभागाचा थेट पोलीस बॉस आहे। पोलीस प्रशासनाची स्वतःची स्वतंत्र कमांड स्ट्रक्चर असते। जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणजे एसपी ही महत्वाची भूमिका बजावतो। मात्र जिल्ह्याचा एकूण कायदा सुव्यवस्थेच्या प्रशासनात जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय अत्यंत महत्वाचा असतो। म्हणजेच कलेक्टर आणि एसपी हे वेगवेगळ्या प्रशासकीय भूमिकांमध्ये काम करतात, पण कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांचा समन्वय आवश्यक असतो। आपत्ती आली तर कलेक्टरची ताकद किती वाढते? समजा मुसळधार पाऊस झाला, नदीला पूर आला, गावांचा संपर्क तुटला, हजारो लोक अडचणीत आले। अशा वेळी जिल्हा प्रशासनाची जबाबदारी प्रचंड वाढते। आपत्ती व्यवस्थापनात जिल्हाधिकारी अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात। बचाव कार्य,
तात्पुरती निवारा व्यवस्था, अन्न पाणी, आरोग्य सेवा, वाहतूक, आपत्कालीन यंत्रणांचा समन्वय या सर्व गोष्टींसाठी जिल्हा प्रशासन काम करतं. गरजेनुसार विविध विभागांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले जाऊ शकतात आणि म्हणूनच आपत्तीच्या काळात कलेक्टर हे जिल्ह्याच्या प्रशासनातील प्रमुख समन्वयापैकी एक ठरतात. आता आणखी एक महत्वाची जबाबदारी, निवडणूक प्रशासन. निवडणुकीच्या काळात जिल्हा प्रशासनाची भूमिका मोठी असते. मतदार याद्या, मतदान केंद्रांची व्यवस्था, मनुष्यबळ, सुरक्षा व्यवस्था, मतदान साहित्य, मतदान प्रक्रिया या सर्व बाबींमध्ये निवडणूक यंत्रणेसोबत जिल्हा प्रशासन काम करतं. मात्र इथेही एक महत्वाची गोष्ट आहे, निवडणूक आयोग ही स्वतंत्र घटनात्मक संस्था आहे. त्यामुळे कलेक्टर निवडणूक प्रक्रियेत काम करत असला तरी तो स्वतःच्या इच्छेने निवडणूक नियम बदलू शकत नाही. त्याला निवडणूक कायदे आणि आयोगाच्या निर्देशांनुसार काम करावं लागतं. सरकार योजना जाहीर करतं, पण योजना कागदावरून प्रत्यक्ष लोकांपर्यंत कशा पोहोचणार, यासाठी जिल्हा प्रशासनाची भूमिका महत्वाची असते. शिक्षण, आरोग्य, पाणी, महिला व बालकल्याण, सामाजिक सुरक्षा, कृषी, ग्रामीण विकास अशा विविध योजनांच्या अंमलबजावणीत जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्ह्यातील इतर विभाग समन्वयाने काम करतात. म्हणूनच कलेक्टर हा फक्त जमिनीचा अधिकारी नाही, तो जिल्ह्याच्या प्रशासनाच्या अनेक भागांमध्ये समन्वय साधणारा अधिकारी आहे. सरकारी जमिनीवर अतिक्रमण झालं तर इथेही महसूल प्रशासनाची भूमिका महत्वाची असते. सरकारी जमिनीचे संरक्षण, महसूल नोंदी आणि संबंधित कायद्यांनुसार कारवाई यामध्ये महसूल विभागातील विविध अधिकाऱ्यांची भूमिका असते. पण प्रत्येक प्रकरणात थेट कलेक्टरच कारवाई करतो असं नाही. कारवाई कोणत्या अधिकाऱ्याच्या अधिकार क्षेत्रात येते हे संबंधित कायदा आणि नियम ठरवतात. यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते, कलेक्टरकडे मोठे अधिकार आहेत, पण प्रत्येक अधिकाराची स्वतंत्र कायदेशीर मर्यादा आहे. कलेक्टर एखाद्याला थेट तुरुंगात पाठवू शकतो, हा खूप मोठा गैरसमज आहे. कलेक्टर म्हणजे पोलीस अधिकारी किंवा न्यायाधीश नाही. एखाद्या व्यक्तीला गुन्ह्यासाठी शिक्षा देण्याचा अधिकार कलेक्टरकडे सामान्य फौजदारी न्यायालयाप्रमाणे नसतो. गुन्ह्याचा तपास, अटक आणि न्यायालयीन प्रक्रिया यासाठी स्वतंत्र कायदेशीर व्यवस्था आहे. काही प्रतिबंधात्मक कायदेशीर अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असू शकतात, पण कलेक्टरने सांगितलं म्हणून कोणालाही शिक्षा झाली असा अर्थ काढता येत नाही. कारण भारतात प्रत्येक सार्वजनिक अधिकाराला कायद्याची चौकट आहे. कलेक्टरला कोण नियंत्रित करतं, हा प्रश्न सर्वात महत्वाचा. जर कलेक्टरकडे इतके अधिकार आहेत तर त्याच्यावर नियंत्रण कोणाचं? उत्तर आहे कायदा, शासन व्यवस्था, न्याय व्यवस्था आणि प्रशासकीय उत्तरदायित्व. कलेक्टर राज्य सरकारच्या प्रशासकीय यंत्रणेचा भाग असतो. त्याचे निर्णय संबंधित कायदे आणि नियमांच्या चौकटीत असतात. काही निर्णयांविरोधात अपील किंवा पुनर्विचाराची कायदेशीर प्रक्रिया असू शकते आणि चुकीचा किंवा बेकायदेशीर निर्णय असेल तर त्याला न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं. म्हणजेच कलेक्टर शक्तिशाली आहे पण सर्व शक्तिमान नाही. कलेक्टरकडे एवढे अधिकार का दिले आहेत? आता मूळ प्रश्न, एका जिल्ह्यात वेगवेगळे विभाग, महसूल, पोलीस, आरोग्य, शिक्षण, कृषी, स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, निवडणूक व्यवस्था हे सगळं एकत्र काम करतं. यांच्यात समन्वय नसेल तर प्रशासनाची गती कमी होऊ शकते. म्हणून जिल्हा पातळीवर एक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी असणं आवश्यक आहे. कलेक्टरची भूमिका याच कारणामुळे महत्वाची आहे. तो अनेक विभागांमध्ये कोऑर्डिनेशन साधतो. कलेक्टरकडे अधिकार आहेत पण त्याच्यासोबत मोठी जबाबदारीही आहे. कारण एका निर्णयाचा परिणाम हजारो किंवा लाखो नागरिकांवर होऊ शकतो. पुराच्या वेळी घेतलेला निर्णय, कायदा सुव्यवस्थेच्या वेळी घेतलेला निर्णय, जमिनीच्या प्रकरणातील निर्णय, सरकारी योजनेच्या अंमलबजावणीतील निर्णय यांचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होऊ शकतो. म्हणूनच प्रशासकीय अधिकार म्हणजे फक्त सत्ता नाही,
तर उत्तरदायित्वाचा विषय देखील आहे. शेवटचा प्रश्न, कलेक्टरकडे नेमकी किती सत्ता असते? उत्तर एकाच वाक्यात, कलेक्टरकडे मोठे अधिकार असतात, पण ते अधिकार कायदा, नियम आणि शासन व्यवस्थेच्या चौकटीत असतात. तो जिल्ह्याचा मालक नसतो. तो लोकशाही व्यवस्थेतील जबाबदार प्रशासकीय अधिकारी असतो. आणि म्हणूनच कलेक्टरच्या पदाकडे फक्त सत्ता म्हणून पाहण्यापेक्षा सत्ता अधिक जबाबदारी अधिक कायदेशीर मर्यादा या तिन्ही गोष्टी समजून घेणं महत्वाचं. खुर्ची असली तरी कायदा त्याहून मोठा असतो. खुर्ची असली तरी कायदा त्याहून मोठा असतो. अधिकार मिळतो तेव्हा जनतेप्रती हिशोब द्यावा लागतो. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे आपण फक्त बातमी सांगत नाही तर बातमी मागचं वास्तव समजून घेतो. मी राजेंद्र झेंडे. धन्यवाद.